आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटावच या गावामधील प्राचीन असे असणारे या ठिकाणी आपण पिंपळेश्वर मंदिर आहे, गणेशाचे मंदिर आहे आणि या ठिकाणी भव्य आणि दिव्य नंदी दिसत आहे. तर महादेवासुद्धा मंदिर आहे. या ठिकाणी आपण नागोबा देव आहे त्यांचे आपण दर्शन घेऊया. आणि या ठिकाणी भव्य आणि दिव्य नंदी आहे. या नंदीचे दर्शन घेऊन या ठिकाणचं शिल्प पाहिलं तर फार सुंदर असे शिल्प आहे. 2 हत्ती आहेत. विष्णूची मूर्ती असावी स्पष्टता दिसत नसल्यामुळे सांगता येत नाही. या ठिकाणचं आपण हे मंदिर, हे कोरीव काम फार प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर पाहतोय. या ठिकाणी मंदिराला विहीर आहेत. म्हणजे दुर्लक्षित आणि अपरिचित असे हे शिवमंदिर आहे. हा मंदिराचा सभामंडप आहे. आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी पण या खांबाचे संपूर्ण कोरीव काम फार सुंदर आहे ते पाहत आहोत. या ठिकाणी महासिद्ध्या असण्याची शक्यता आहे. त्याचे आपण दर्शन घेऊन या ठिकाणची काही विवर मोकळी आहेत. तर आपण हे मंदिर फारच सुंदर असे मंदिराचे कोरीव काम आहे. प्राचीन आणि हेमाडपंथी हे मंदिर आहे. मंदिरावरचा भाग पाहिला तर फार सुंदर कोरलेला आहे. पूर्ण दगडामधील मंदिर आहे. मंदिराला 2 विहीर आहेत. या ठिकाणी आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. पहिल्या विहिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार आपण पाहतोय. मनाला वेधून घेणार असं एक प्रवेशद्वार. दरवाजातून आपण आत आलेलो आहोत. या ठिकाणी शंभू महादेवाचे आपण दर्शन घेऊया. शिवपार्वती हर 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 महादेव. आणि आपण हा मंदिराचा गाभारा पूर्ण पाहत आहोत. या ठिकाणी असं ठिकाणी आपण मंदिर पाहून सभामंडपामध्ये आता प्रवेश करत आहोत. या ठिकाणी सभामंडपामधील विवर पाहून आपण मंदिराचा सभोवतालचा परिसर पाहूया. या ठिकाणी भव्य आणि दिव्य नंदी आहे. आपण ह्या सभामंडपामध्ये या ठिकाणी नंदी असतो त्या ठिकाणी असे हे दगडामध्ये प्रचंड असे वर्तुळ आहे. त्या वर्तुळाच्या चौभोवती 4 खांब आहेत आणि आपण आता ह्या वर्तुळाच्या सरळवर हे सुंदर असे केलेले कोरीव काम आपण पाहतोय.
हे काम इतकं नाजूक आणि सुंदर केलेले आहे की लहान असं लक्ष देऊन पहा. आता यंत्रसामुग्री असताना सुद्धा इतकं नाजूक आणि कोरीव काम दगडामध्ये करणं अशक्य आहे. असं सुंदर असं काम केलेलं आहे. तर या ठिकाणी बरोबर नंदी असतो त्या ठिकाणी हे काम आहे. आता आपण मंदिराचा सभोवतालचा परिसर पाहूया. अशा प्रकारचं मंदिराचा परिसर आहे. हे असं मंदिर आहे. तर आपण पूर्ण मंदिराचा परिसर पाहूया. या ठिकाणी मंदिराला लगतच नदी आहे. या ठिकाणी नदी कुठली आहे काय आपल्याला सांगता येणार नाही. आपण हे मंदिर पाहतोय. सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी अशी मंदिरालगतच असणारी ही नदी आहे. नदीला पाणी आहे. तर प्राचीन असे हे शंभू महादेवाचे मंदिर पाहण्यासारखे आहे. अवश्य भेट द्या. मनाला वेधून घेणारे असे सुंदर मंदिर आहे. अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. ओम नमः शिवाय.